नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप भाऊराव नेरकर, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. आज आपण TYBA या वर्गासाठी पॉलिटिकल सोशिओलॉजी म्हणजे राजकीय समाजशास्त्र हा पेपर शिकवला जातो. त्याच्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे पॉलिटिकल सोशलायझेशन, राजकीय सामाजिकरण, ज्याच्याविषयी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय, राजकीय समाजशास्त्राची संकल्पना कधी उदयास आली आणि राजकीय सामाजिकरणाची व्याख्या आणि त्याची निरनिराळे वैशिष्ट्य याच्या संदर्भातून अभ्यास केला. आज आपल्याला प्रामुख्याने राजकीय समाजशास्त्राचे राजकीय सामाजिकरणाची जे निरनिराळे अभिकरण आहेत किंवा निरनिराळे माध्यमं आहेत किंवा साधनं आहेत त्यांचा अभ्यास करावायचा आहे. याचा अर्थ असा आहे की राजकीय सामाजिकरणाची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी घडते, कोणत्या घटकांच्या माध्यमातून घडते, कोणत्या अभिकरणांचा या राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो, प्रभाव पडतो, त्या अभिकरणांचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. आपण याच्या आधी पाहिल्याप्रमाणे की राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही कशी नावारूपास येते, तर एखाद्या पिढीमध्ये जे पॉलिटिकल कल्चर रुजतं ते ज्या माध्यमातून किंवा ज्या प्रक्रियेतून रुजतो त्या प्रक्रियेला सामाजिकरणाची प्रक्रिया म्हणतात. म्हणजे काही समाजातील असलेले व्यक्ती किंवा जे गट किंवा घटक आहेत, या गट किंवा घटकांच्या राजकारणाविषयी नेमकी काय भूमिका आहे, राजकारणाविषयी त्यांची काय मतं आहेत, त्यांची काय श्रद्धा आहे, मूल्य आहेत किंवा त्यांचं ओरिएंटेशन नेमकं काय आहे, हे ज्या प्रक्रियेद्वारे ठरतं त्या प्रक्रियेला सामाजिकरणाची प्रक्रिया असं म्हणतात. अगदी राजकीय व्यवस्था, राजकीय प्रक्रिया, राजकारण, राजकीय घडामोडी या सगळ्यांचं आकलन तुम्ही कशा पद्धतीने करतात किंवा यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये नेमकी काय भूमिका आहे ही निर्माण करण्याचं जे कारण आहे किंवा जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सामाजिकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी प्रामुख्याने म्हणतात. आणि म्हणून आपण राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. अगदी मागे म्हटलं त्याप्रमाणे की राजकीय सामाजिकरणाच्या अभ्यासाला सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतर आणि अगदी स्पेसिफिक म्हणायचं झाल्यास 1959मध्ये जेव्हा हायमनने ही संकल्पना पहिल्यांदा राज्यशास्त्रामध्ये रुजवली, त्याच्यानंतर या राजकीय सामाजिकरणाच्या संकल्पनेला राज्यशास्त्रामध्ये एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं. राज्यशास्त्र आणि खास करून ज्या राज्यशास्त्राला आपण आधुनिक राज्यशास्त्र म्हणतो किंवा त्याला अजून एका भाषेमध्ये मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस म्हणतो, राजकीय विश्लेषण असं म्हणतो, ते राजकीय विश्लेषण किंवा आधुनिक राज्यशास्त्राला जे महत्त्व दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये प्राप्त झालं ते प्राप्त होण्याच्या पाठीमागे जे जे दृष्टिकोनांचा महत्त्वाचा वाटा होता, मग अगदी वर्तनवादी दृष्टिकोन असू देत, व्यवस्थावादी सिद्धांत असू देत किंवा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन असू देत, या सगळ्या दृष्टिकोनांबरोबर ज्या नवीन नवीन दृष्टिकोन किंवा सिद्धांत किंवा संकल्पना उदयास आल्या त्यांचं देखील तितकंच महत्त्वाचं योगदान आहे. त्याच्यामुळे राज्यशास्त्र हे अधिकाधिक रिलेव्हन्स त्या ठिकाणी त्याचा वाढला किंवा रिलेव्हंट झालं. आणि म्हणून आधीच्या काळामध्ये राज्यशास्त्र, खरं तर पहिल्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये राज्यशास्त्राच्या संदर्भातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ते रिलेव्हंट नाही अशा प्रकारची भूमिका मांडली गेलेली होती आणि म्हणून त्याचं महत्त्व कमी कमी होत होतं. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये राज्यशास्त्राला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व जागतिक पातळीवर प्राप्त झालं. ते प्राप्त होण्याच्या पाठीमागे जे जे दृष्टिकोन, जे जे सिद्धांत, ज्या ज्या संकल्पना महत्त्वाच्या होत्या त्यांच्यापैकी एक महत्त्वाची संकल्पना म्हणून राजकीय सामाजिकरणाकडे आपण पाहतो. आणि म्हणून राजकीय सामाजिकरण समजून घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं की राजकीय सामाजिकरणाची एकूण संकल्पना आणि त्याचं नेचर अँड स्कोप सगळं पाहिलं. आता आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायचं आहे की राजकीय सामाजिकरण नेमकं घडतं कशामुळे आणि कोणती अशा प्रकारच्या एजन्सीज आहेत किंवा कोणती अशा प्रकारची साधनं आहेत जी राजकीय सामाजिकरण घडवून आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्याच्यामधलं त्याचं साधारणपणे विभाजन जर असं केलं की काही प्राथमिक साधने आणि काही दुय्यम साधने किंवा प्रायमरी असलेले एजन्सीज आणि सेकंडरी एजन्सीज असं जनरली काही ठिकाणी केलं जातं. या प्रायमरी एजन्सीजमध्ये 2 प्रकारच्या अभिकरणांचा उल्लेख केला जातो. एक म्हणजे फॅमिली किंवा कुटुंब संस्था आणि दुसरं म्हणजे शाळा किंवा शिक्षण संस्था, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. या 2 जे महत्त्वाचे अभिकरण त्यांना प्रायमरी एजन्सीज म्हटलं जातं. याचं कारण असं आहे
की मानवाच्या राजकीय मतं तयार करण्यामध्ये, मानवाच्या राजकारणाविषयी, राजकीय प्रक्रियांविषयी, राजकीय संस्थांविषयी, राजकीय व्यवस्थेविषयी जे आकलन आहे ते आकलन घडवून आणण्यामध्ये, त्याची मूल्य तयार करण्यामध्ये, त्याच्या स्वतःची अभिमुखता तयार करण्यामध्ये या 2 अभिकरणांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. आणि मग त्याच्यावर खरं तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्व आणि पॉलिटिकल डायमेन्शनने खास करून हे घडताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्याला आपण प्रायमरी एजन्सीज असं म्हणतो. पण मी या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये अशा प्रकारचं फरक केलेला नाही की या प्रायमरी एजन्सीज आहेत आणि नंतरच्या सेकंडरी एजन्सीज आहेत. खरं तर राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. तिचं इम्पॅक्ट किंवा तिचा प्रभाव हा किंवा तिचं वितरण, डिस्ट्रीब्युशन हे विषम स्वरूपाचं असतं. ते सारखं नसतं. ते कधी सुप्त स्वरूपात असतं, कधी व्यक्त स्वरूपात असतं, कधी उघडपणे असतं, कधी ते अस्पष्टपणे असतं, कधी ते औपचारिक असतं, कधी ते अनौपचारिक असतं. या पद्धतीचं राजकीय सामाजिकरण सातत्याने त्या ठिकाणी प्रामुख्याने घडून येतं. आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये प्रत्येक एजन्सीचा वाटा कमी अधिक प्रमाणात महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतं. त्याचं इम्पॉर्टन्स प्रत्येकाच्या पातळीवर निरनिराळ्या प्रकारचं असू शकतं. आणि म्हणून आपण असं प्रायमरी सेकंडरी असा काही त्याच्यामध्ये फरक केलेला नाही. पहिला जो घटक आहे त्याच्याकडे आपण आधी पाहूया, किंवा पहिलं जे अभिकरण आहे त्याच्याकडे आपण आधी पाहूया. राजकीय सामाजिकरण घडवून आणण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे कुटुंब संस्था. आता कुटुंब संस्थाचा पहिला वाटा का? कारण बाळ जन्माला आल्यानंतर तर त्याचा सर्वप्रथम संपर्क जर कोणाशी येत असेल तर कुटुंबाच्या सदस्यांची. आणि म्हणून ज्या वयातही तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही त्या वयात देखील आपल्यावर अशा प्रकारचं सामाजिकरण होतच असतं, हे ना. आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला कळत नाही, आपली थॉट प्रोसेस डेव्हलप झालेली नाही असं आपण म्हणत असलेलो तरी या काळामध्ये आपण अनुकरणातून काही ना काही नक्की शिकत असतो, किंवा काही गोष्टी आपल्याला डेलिबरेटली शिकवल्या जातात. आणि म्हणून कुटुंब संस्था ही तुमचं आणि आम्हाला घडवण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतं. तुमची थॉट प्रोसेस तयार करण्यामध्ये कुटुंबाचा सर्वाधिक वाटा असतो. आणि म्हणून कुटुंब संस्था राजकीय सामाजिकरणाच्या संदर्भातून अत्यंत महत्त्वाचं अभिकरण आहे. ॲलन बॉल म्हणतो त्याप्रमाणे की कुटुंब संस्था ही जगाकडे पाहण्याची पहिली खिडकी आहे. म्हणजे काय? जगाकडे इन दी सेन्स त्या लहान बाळासाठी कुटुंबाच्या बाहेर जे आहे ते संपूर्ण जग आहे. आणि ते जगाकडे कसं पाहायचं हे कुटुंब संस्था शिकवते. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादं लहान बाळ खेळतो, ते लहान बाळ खेळता खेळता एखाद्या व्यक्तीकडे गेलं किंवा त्याने त्याला घेतलं, त्याने काही खाऊ घातलं किंवा त्याचं काही त्यांच्यामध्ये काही वाद असेल आणि ते बाळ जर त्याच्याकडे पाहून घेतलं तर ते जेव्हा नंतर घरी आणलं जातं किंवा ते बाळ येतं तेव्हा आपण त्या बाळाला ज्याला सांगितलं की त्या व्यक्तीकडे जायचं नाही किंवा त्याच्याविषयी काही सांगितलं तर ते बाळ नंतर जात नाही. खरं तर त्या बाळासाठी ती व्यक्ती अनोळखी होती. त्याच्याविषयीचं असलेलं वर्तन हे अत्यंत नॅचरल होतं, है ना, नैसर्गिक वर्तन होतं. मात्र त्याला आपण मॅनिप्युलेट केलं आणि मग तो त्याच्यानंतर तसा वागायला लागतो. आणि म्हणून समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात कुटुंब संस्था आपल्याला प्रदान करते. इनफॅक्ट तुम्ही घरामध्ये जेव्हा असाल तेव्हा आईवडिलांच्या मताशी लहान मुलाची मतं जुळतात. कारण जी मतं आईवडील त्याच्यासमोर सातत्याने मांडत असतात त्याच्याशी ती मतं जुळतात, कारण ते जवळ असतात म्हणून त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. पण जी मुलं घराबाहेर असतात, खास करून हॉस्टेलला राहतात, आश्रमशाळेमध्ये राहतात, या मुलांची मतं आणि त्याच्या आईवडिलांची मतं याच्यामध्ये तफावत दिसते, याच्यामध्ये अंतर आपल्याला दिसतं. आणि म्हणून या पद्धतीचं कुटुंब संस्थेची भूमिका पॉलिटिकल सोशलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आपल्याला दिसते. कारण त्याचं कारणच असं आहे मुळात की घरामध्ये आपल्याला आईवडील जसं सांगतात तसं आपण करतो किंवा तसं वागतो. त्याच्या कारण आपल्याकडे तशा प्रकारचा इम्पॅक्ट आहे किंवा तशा प्रकारचा आपल्यावर त्याचा प्रभाव त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो आणि आपल्यासाठी ती आदर्श असतात. आणि म्हणून ही जी भूमिका आहे ही भूमिका आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आईवडिलांचे जे सांगतात त्याचा इम्पॅक्ट आपल्याला लहानपणी प्रचंड असतो आणि म्हणून आपण त्यांचा आदर करतो किंवा ते जे सांगतात ते आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने फॉलो करतो. आणि खास करून मतांच्या संदर्भातून तुमचं जर एखादं ओपिनियन आहे ती ओपिनियन बहुतांश जर तुम्हाला वडिलांची मतं माहीत असली
तर वडिलांच्या मताशी सहमत असणारी मतं तुमची असण्याची शक्यता अधिक असते. जर राजकीय पॉलिटिकल डायमेन्शनने पण समजा घरामध्ये तुमचे आजी आजोबा, आई वडील, काका काकू यांचं जर एखाद्या राजकीय पक्षाच्या संदर्भातून किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या संदर्भातून एक मत असेल आणि ती मत जर तुम्हाला कळलं आणि तशा प्रकारची चर्चा घरात असली तर तुमचं देखील त्या राजकीय पक्षाविषयी किंवा राजकीय नेत्याविषयीचं असलेलं मत तसंच असण्याची शक्यता बळावते किंवा वाढते. कारण ते मत तयार तुमचं पण त्या पद्धतीने तयार झालेलं आहे. याला राजकीय सामाजिकरण असं आपण म्हणतो. पण जसं जसं ते मूल मोठं होत जातं, तो जर घराबाहेर पडला, त्याच्यावर जर कुटुंब संस्थेचा प्रभाव कमी झाला, संपर्क कमी झाला, तर मात्र त्याच्या मतांमध्ये आणि घरच्यांच्या मतामध्ये प्रचंड तफावत येते, प्रचंड अंतर येतं. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. तरुण अवस्थेमध्ये असलेल्या मुलामध्ये आणि आईवडिलांमध्ये नेहमीच वाद निर्माण होताना आपल्याला घरामध्ये दिसतं किंवा त्यांच्यामध्ये फार एकदम हेल्दी कम्युनिकेशन होताना अनेक घरांमध्ये दिसत नाही. याला अपवाद असू शकतात, मात्र बहुतांश प्रमाणात ते हेल्दी कम्युनिकेशन नसतं. त्याचं कारणच असं असतं की तो एकदा कुटुंब संस्थेपासून बाहेर पडतो, मग तो एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये असतो किंवा समाजात वावरत असतो, मित्रांमध्ये असतो किंवा हॉस्टेलमध्ये असतो, तेव्हा त्याच्यावर इतर घटकांचाही प्रभाव होतो आणि तेव्हा त्यांचा प्रभाव आणि घरच्यांचा असलेली मतं आणि यांची मतं यांच्यामध्ये तफावत असते. तेव्हा तो ज्या घटकाजवळ जास्तीत जास्त असतो किंवा त्याला कम्फर्टेबल वाटतं ती मतं त्याची तयार झालेली असतात. मुलींच्या बाबतीत मात्र तसं नसतं. बहुतांश प्रमाणात मुलींची मतं ही तीच असतात, पॉलिटिकल देखील, राजकीय मतं देखील, जी तिच्या आईवडिलांची मतं आहेत. कारण मुलीचा संपर्क हा घराबाहेर फार कमी असतो आणि म्हणून ती आईवडिलांजवळ किंवा आजी आजोबा, काका काकू यांच्याजवळ जास्त काळ असल्या कारणामुळे त्यांचा इम्पॅक्ट तिच्यावर पडणं अत्यंत ऑब्व्हियस गोष्ट असते आणि म्हणून त्या प्रकारचा रोल ती त्या ठिकाणी प्ले करते, ज्या प्रकारचा रोल तिचे आईवडील प्ले करतात. तिच्या आईवडिलांच्या राजकारणाविषयी, राजकीय व्यवस्थेविषयी, राजकीय पक्षाविषयी, राजकीय नेतृत्वाविषयीची जी मतं आहेत कमी अधिक प्रमाणात तशीच मतं त्या मुलीची देखील असतात. आणि जर तुम्ही तुमच्या अशा प्रकारच्या मैत्रिणी असेल त्यांच्याशी जर बोललात तर तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की मुलींची मतं हे बहुतांश आईवडिलांच्या मताशी सुसंगत अशा प्रकारचीच मतं असतात. अर्थात ती तशीच असली पाहिजेत किंवा असतातच असं पण नाही, त्याच्यामध्ये बदल देखील नक्की असू शकतो. रॉबर्ट लेन म्हणतो त्याप्रमाणे की कुटुंब संस्थामध्ये प्रामुख्याने राजकीय श्रद्धा आणि राजकीय निष्ठा यांचा पाया 3 पद्धतीने घातला जातो. नंबर 1, उघड किंवा गुप्तपणे शिकवणुकीद्वारे. म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला काही सांगितलं जातं, शिकवलं जातं आणि ते डेलिबरेटली सांगितलं जातं. एखादा समजा पॉलिटिकल डायमेन्शनने विचार करायचा झाल्यास, राजकीय आयामाने विचार करायचा झाल्यास, एखाद्या राजकीय पक्षाविषयीची घरच्यांची असलेली भूमिका किंवा एखाद्या राजकीय नेत्याविषयीची असलेली भूमिका ही तुम्हाला डेलिबरेटली सांगितली जाईल, शिकवली जाईल. काही तुम्ही ते डेलिबरेटली सांगण्याची गरज पण नसते. घरातल्या वातावरणातून, चर्चा विश्वातून तुमच्यापर्यंत ते आपसूकपणे पोहोचते आणि तुम्ही ते अजाणतेपणे स्वीकारतात. त्याच्यासाठी तुम्ही खास काही करत नाही, पण बाय डिफॉल्ट तुमचे तशा प्रकारची मतं त्या ठिकाणी प्रामुख्याने तयार होतात. आणि म्हणून ही भूमिका रॉबर्ट लेन असं म्हणतो की त्या उघड किंवा गुप्त पद्धतीने शिकवणुकीद्वारे राजकीय सामाजिकरण त्या ठिकाणी प्रामुख्याने घडून येताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. एक पहिला पद्धतीने कुटुंब संस्थेद्वारे राजकीय श्रद्धा आणि निष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. नंबर 2, विशिष्ट सामाजिक संदर्भामध्ये मुलाला सोडून. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या मुलावर कशा प्रकारचं ओरिएंटेशन त्याचं झालं पाहिजे हे करण्यासाठी त्याला त्या प्रकारच्या वातावरणामध्ये सोडून देणं. उदाहरणार्थ समजा त्याला एखाद्या हॉस्टेलमध्ये आपण शिकायला लावणं, भाग पाडणं. खरं तर बऱ्याच वेळेस त्याची गरज पण नसते, मात्र काही वेळेस गरजेतून किंवा गरज नसताना पण त्याची जडणघडण त्या पद्धतीने व्हावी म्हणून तशा प्रकारच्या त्या संदर्भामध्ये सोडलं जातं. किंवा समजा त्याला NCC किंवा तशा प्रकारची शिस्त लागावी म्हणून तशा प्रकारच्या संदर्भामध्ये त्याला डेलिबरेटली ते स्वीकारावं लागतं किंवा त्याला त्या पद्धतीने NCC करावं लागतं किंवा अजून एक्सेट्रा. या कोणताही संदर्भ तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्या संदर्भामध्ये सोडलं तर त्याच्यावर आपसूकपणे तशा प्रकारचा मूल्य त्या ठिकाणी प्रामुख्याने
बिंबवले जातात. आणि नंबर 3, मुलाच्या व्यक्तिमत्वाला वळण लावून. आपण नेहमी असं ग्रामीण भागामध्ये नेहमी असं म्हणतो की त्याला वळण जे लावलं जातं ते घरच्यांकडून लावलं जातं, आणि म्हणून त्याच्या वळणाच्या विषयी नेहमीच उद्गार ग्रामीण भागामध्ये चांगल्या वाईट संदर्भातून नेहमी होताना आपल्याला दिसतं. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण पॉलिटिकल सोशलायझेशनच्या अंगाने पाहिलं तर राजकीय दृष्टिकोनातून त्याची मतं तयार करणं, त्याची थॉट प्रोसेस डेव्हलप करणं, त्या वैचारिक वळण लावण्याचं काम कुटुंब संस्था करते. आणि मग त्याला सांगितलं तर, कारण प्रत्येक वेळेस घरचे बरोबर असेल असं पण नाही, आणि मुलगा बरोबर असेल किंवा एखादा मुलगा मुलगी किंवा सदस्य बरोबर असेल असं पण नाही, पण त्यांच्यामध्ये एक प्रकारचा प्रॉपर रॅपो तयार त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. आणि म्हणून मुलाच्या व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी प्रामुख्याने वळण लावण्याचं काम या कुटुंब संस्थेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं, आणि त्याच्यातून त्याची मतं तयार केली जातात. जी मुलं घरामध्ये जास्त असतात, घरच्यांच्या संपर्कामध्ये असतात, त्यांच्यावर कुटुंब व्यवस्थेचा प्रचंड प्रभाव असतो. जी मुलं कुटुंब संस्थेपासून लांब असतात त्यांच्यावर कुटुंब संस्थेचा फार काही प्रभाव राहत नाही. तो प्रभाव हळूहळू कमी होत जातो, आणि म्हणून त्यांच्यामध्ये अंतर वाढत जातं. वैचारिक दृष्टिकोनातून अंतर वाढत जातं, सामाजिकरणाच्या दृष्टिकोनातून अंतर वाढत जातं. मात्र व्यक्ती सर्वाधिक काळ हा कुटुंब संस्थेशी संबंधित असल्या कारणामुळे कुटुंबाचा प्रचंड मोठा वाटा आहे. कुटुंबामधलं वातावरण कसं आहे त्याच्यावर त्याचं राजकीय मत, राजकीय व्हॅल्यूज, राजकीय अभिमुखता, राजकीय निष्ठा, राजकीय श्रद्धा ठरत असतात. जर एखादं कुटुंब अत्यंत लिबरल असेल तर तो त्या पद्धतीने त्याची जडणघडण होते. मात्र एखादं कुटुंब अत्यंत संकुचित स्वरूपात असेल आणि ते जास्त कोणाला भेटू देत नसेल तर त्याचं त्या पद्धतीचं सामाजिकरण त्या ठिकाणी प्रामुख्याने होत असतं. नंबर 1. दुसरा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, शिक्षण संस्था. मुलगा कुटुंबानंतर जर त्याचा डायरेक्ट कोणत्या घटकांशी दीर्घकाळ संबंध येत असेल, संपर्क येत असेल तर तो आहे शिक्षण संस्था किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. मग ते अगदी शाळापासून महाविद्यालय आणि विद्यापीठपर्यंतचं शिक्षण. अगदी शाळा अलीकडच्या काळामध्ये तर काय नर्सरी किंवा प्ले ग्रुपपासून सुरू होऊन जातं ती शाळा, आणि तिथपासून त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट पडायला लागतो. आणि आपणही फार पटकन त्याला शाळेत टाकायला लागतो, कारण आपल्याला असं वाटतं की नंतर तो शाळेत जाणार नाही. त्याला समजायला लागलं का आधीपासून शाळेचं त्याच्यावर अंगवळणी पडलं पाहिजे, त्याला वळण लागलं पाहिजे शाळेत गेल्याचा, शाळेच्या शिस्तीचं, एकत्र राहण्याचा, हा सगळा भाग त्याच्यामध्ये प्रामुख्याने असतो. आणि म्हणून तो एक प्रकारे त्याचं सामाजिकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात आपणच शाळेमध्ये त्याचं नाव टाकून करत असतो. आणि मग त्याच्यावर त्या शाळेचा एवढा इम्पॅक्ट असतो की शाळेमध्ये जे घडतं, शाळेमध्ये जे शिकवलं जातं तो जसंचं तसं ते कॉपी करतो किंवा ते शिकवतो. आपल्याला पण म्हणजे समजा शाळेमध्ये जर एखादी गोष्ट शिकवली गेली आणि ती गोष्ट समजा काही कारणास्तव त्याच्यापर्यंत चुकीची पोचली, शाळेमध्ये चुकीचं शिकवलं जाण्याची शक्यता नाही, पण समजा तो लांब बसलेला आहे आणि म्हणून प्रोनाऊन्सिएशनमधून समजा ते बरोबर पोचलं नाही, तरी देखील तो जर घरी त्याला विचारल्यावर जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा आपण बरोबर सांगितलं तरी तो ऐकत नाही. तो सांगतं की माझ्या मिसने किंवा माझ्या टीचरने हेच शिकवलेलं आहे आणि तेच बरोबर आहे. म्हणजे याचा तर माझा वैयक्तिक अनुभव याच्या संदर्भात फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझा मुलगा जेव्हा शिकत होता तेव्हा तो त्याची हाईट चांगली असल्या कारणामुळे तो मागे बसायचा आणि त्याच्यापर्यंत आवाज पोचायचा नाही व्यवस्थित. आणि म्हणून त्याला जेव्हा कंट्रीज अँड कॅपिटल शिकवल्या जात होत्या किंवा स्टेट अँड कॅपिटल शिकवल्या जात होत्या तेव्हा त्याच्याकडे तो आवाज प्रॉपर पोचत नव्हता. आणि मग त्याच्यातनं जो अपभ्रंश होऊन त्याच्यापर्यंत ते पोचलं आणि त्याला मी जेव्हा विचारलं तेव्हा त्याने ते चुकीचं नाव सांगितलं आणि मी त्याला म्हटलं की बाळा असं नाही आहे, हे नाव असं आहे. तर तो म्हटला की नाही, माझ्या मिसने मला हेच शिकवलं आणि हेच बरोबर आहे. आता मी सिनियर कॉलेजला शिकवतो तरी देखील मी टीचर आहे हे त्याला माहिती आहे, पण तरी देखील मी सांगतो ती त्याला मान्य नाही, त्याची टीचर सांगते ती त्याला मान्य आहे. आणि मग जेव्हा दुसऱ्या दिवशी मी त्याला त्याच्या शाळेमध्ये भेटायला गेलो, सोडायला गेलो, तेव्हा त्याच्या टीचरला भेटलो आणि त्याच्या टीचरला सांगितलं की मी कोण आहे. आता ती बिचारी घाबरली, ती म्हटली की तुम्ही तर माझे टीचर आहात. म्हटलं मग तर फक्त माझ्या मुलाला सांग की हे टीचर आहेत आणि हे जे सांगतात ते पण बरोबर आहे. जेव्हा तिने सांगितलं की तुझे पप्पा पण टीचर आहेत, त्यांनी तर आम्हाला शिकवलेलं आहे आणि मग ते सांगतात ते बरोबर असेल, ते बरोबर असतं म्हणून ते पण ऐकून घेत चल, तेव्हापासून मुलगा ते ऐकायला लागला. याचा अर्थ असा आहे की तो शाळेचा इम्पॅक्ट आहे.
टीचरने सांगितलं तेच बरोबर, इतर कोणी सांगितलेलं बरोबर नाही. सामाजिकरणाचं पण तसंच आहे. तो जेव्हा त्या व्यवस्थेमध्ये येतो, शिक्षण व्यवस्थेमध्ये, तेव्हा त्याच्यावर प्रचंड इम्पॅक्ट हा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा असतो. समजा जर ती शाळा किंवा सेकंडरी हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी जर एखाद्या विशिष्ट विचारधारेची असेल, त्या विचाराचा प्रभाव पगडा त्याच्यावर पडणं ऑब्वियस असतं. आणि म्हणून ती निरपेक्ष कशी असली पाहिजे आणि त्याच्यातून योग्य पद्धतीचं त्याची जडणघडण झाली पाहिजे, अशा प्रकारची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रभाव असतो. त्याचं मूलभूत कारण असं, तो कुटुंब संस्थेनंतर त्याचा डायरेक्ट संपर्क या इन्स्टिट्यूशनशी येतं. आणि हे वय अत्यंत नाजूक वय असतं. याला संस्कारक्षम वय असं म्हणतात. या वयामध्ये जे संस्कार त्याच्यावर रुजवले गेले ते पक्के बिंबवले जातात, ते पूर्ण रुजवले जातात. आणि म्हणून या वयामध्ये अधिकाधिक जास्त चांगले संस्कार कसे करता येतील ती प्रक्रिया पार पाडली पाहिजे. आणि म्हणून एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या या राजकीय सामाजिकरणाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. कारण याच काळामध्ये प्रामुख्याने या ज्या शाळा आहेत त्या शाळांकडे संस्कार केंद्र म्हणूनच पाहिलं जातं. कारण याच्यातून अशा प्रकारचे संस्कार होत असतात. टीचर कसा आहे, कसा बोलतो, कसा वागतो, कसा राहतो, याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट त्या विद्यार्थ्यावर पडतो. ही सामाजिकरणाची प्रक्रिया असते. आणि म्हणून मूल्य संक्रमण करण्याची ताकद याच वयात आणि याच इन्स्टिट्यूशनमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. आणि म्हणून मुलाची जडणघडण ही याच काळामध्ये होते. अगदी तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जेव्हा तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण प्रक्रियेमध्ये जेव्हा येतात आणि तुम्हाला जर काही बोलायला लावलं, वक्तृत्व करायला लावलं आणि जर तुम्ही बोलू शकत नसाल तर तुम्ही म्हणता की आम्ही शाळेच्या काळापासून कधी बोललोच नाही, आम्हाला कधी स्कोपच दिला गेला नाही आणि म्हणून आज आम्ही बोलू शकत नाही. म्हणजे शाळेच्या असतानाच्या वयामध्ये जर आम्हाला ही संधी मिळाली असती तर कदाचित आमचं वक्तृत्व चांगलं झालेलं असतं. आणि ही गोष्ट अत्यंत खरी आणि ऑब्वियस गोष्ट आहे की त्या ते निर्भीड वय असतं, त्या कोणी घाबरत नाही. त्याच्यातून त्याची जडणघडण जशी होते, त्याचं वक्तृत्व जसं होतं ते हळूहळू त्यानंतर डेव्हलप होत जातं. आणि म्हणून या प्रकारचं शाळेच्या माध्यमातून सामाजिकरणाची एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया त्या ठिकाणी प्रामुख्याने घडताना आपल्याला दिसतं. गॅब्रिएल आल्मन म्हणतो त्याप्रमाणे की व्यक्तीचं जेवढं जास्त शिक्षण तेवढं जास्त त्याचं राजकीय ज्ञान किंवा त्याचा राजकीय सहभाग किंवा त्याची राजकीय जागृती किंवा त्याचं राजकीय आत्मभान असतं. म्हणजे काय की शिक्षणाच्या माध्यमातून पॉलिटिकल अवेअरनेस क्रिएट होतो, शिक्षणाच्या माध्यमातून पॉलिटिकल कॉन्शियसनेस क्रिएट होतो, शिक्षणाच्या माध्यमातून पॉलिटिकल एज्युकेशन मिळतं आणि त्याच्यातून आपसुकपणे त्यांचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढतं. आता हे पॉलिटिकल पार्टिसिपेशन केवळ मतदानापुरतंच नसतं, तर ते पॉलिटिकल पार्टिसिपेशन ॲक्टिव्हली पॉलिटिकल पार्टिसिपेशन असतं. आणि म्हणून हे जे ॲक्टिव्हली पॉलिटिकल पार्टिसिपेशन आहे, हे ॲक्टिव्हली पॉलिटिकल पार्टिसिपेशन त्या ठिकाणी प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसतो. तिसरा अजून एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे समवयस्कांचा गट किंवा ज्याला आपण असं म्हणूया पियर ग्रुप. आता हा समवयस्कांचा गट अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं साधं कारण असं आहे की जेव्हा कुटुंब संस्थामध्ये तो घटक, तो सदस्य आहे, मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोन्ही, ते जो घरापर्यंत आहे, कुटुंब संस्थेपर्यंत आहे, तेव्हा त्याचा संपर्क कुटुंबाच्या सदस्यांपुरता आहे. त्याच्यामुळे त्याचा डायलॉग, त्याच्यावर इम्पॅक्ट, त्याचं सोशलायझेशन हे कुटुंबातील सदस्यांच्या प्रमाणेच आहे, त्याला लिमिटेशन्स आहेत. पण एकदा का तो मोठा झाला, शाळेत जायला लागला, तर शाळेत जायला लागल्यापासून त्याचं विश्व थोडं थोडं बदलत जातं आणि त्याला मित्र परिवार वाढत जातो. जसा जसा मित्र परिवार वाढत जातो तसा त्या मित्रांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम त्याच्यावर होतोच होतो. आणि म्हणून आपल्याकडे काय म्हटलं जातं, कंपनी इंडिकेट्स कॅरेक्टर, म्हणजे तुमची कंपनी कोणती आहे त्याच्यावर तुमचं चारित्र्य ठरतं. आणि म्हणून तुम्ही ज्या मित्रांमध्ये राहतात त्या मित्रांच्या प्रमाणे तुम्ही घडतात, त्या मित्रांप्रमाणे तुमची इमेज, आयडेंटिटी तयार होते, तुमचं वर्तन तसं असतं, तुम्ही त्या पद्धतीचे व्यवहार त्या ठिकाणी प्रामुख्याने करतात. आणि म्हणून मुलांच्या व्यक्तिमत्वावर अशा प्रकारचा परिणाम हा त्यांच्या मित्रपरिवाराचा होतो म्हणजे होतो. आता याही होत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस मुलगा घरात असेपर्यंत अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने राहतो, मात्र तो एकदा का मित्रांमध्ये गेला तर
तो त्या मित्रांच्या प्रमाणे वागायला लागतो. मग तिथं ज्या पद्धतीने वागतात त्याच्यात अनेक वेळा काही चुकीच्या गोष्टी घडतात. त्या चुकीच्या गोष्टी देखील तो आपसूकपणे स्वीकारतो. त्याच्यात त्याला वावगं वाटत नाही, वेगळं वाटत नाही, कारण तो मित्रांमध्ये राहत असल्यामुळे त्याला असं वाटतं की हे करणं किंवा या पद्धतीची भूमिका असणं ही ऑब्वियस गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल किंवा ते करणं चुकीचं आहे असं त्याला वाटत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेस मित्रांमध्ये जास्त काळ राहिल्यानंतर, समवयस्करांमध्ये जास्त काळ राहिल्यानंतर त्याच्या मतांमध्ये किंवा त्याच्या संस्कारांमध्ये बदल होताना दिसतो, फरक पडताना दिसतो. आणि बऱ्याच वेळेस त्याच्या समवयस्कांच्या म्हणजे मित्रांचे असलेली मतं आणि घरच्यांची मतं यांच्यामध्ये जर अंतर असेल, तफावत असेल, भेद असेल, तर बऱ्याच वेळेस त्याच्यावर मित्रांच्या मतांचा प्रभाव सर्वाधिक असण्याची शक्यता असते. ती असतेच असं नाही, त्याला अपवाद असण्याची शक्यता आहेच मुळात, पण तरी देखील मित्रांचा इम्पॅक्ट हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मी नेहमी एक उदाहरण सांगतो की समजा तुम्ही एखाद्या शहरामध्ये राहतात, 2 सिनेमाचे थिएटर्स आहेत आणि त्या 2 ठिकाणी 2 चित्रपट लागलेले आहेत आणि तुमच्या घरच्यांनी सांगितलं की आपल्याला याच्यातला एक चित्रपट पाहायला जायचं आहे, आपण फॅमिली म्हणून जातो आहोत. आणि त्याच वेळेस त्याच्या मित्रांनी प्लॅन केला किंवा तिच्या मैत्रिणींनी प्लॅन केला की आपल्याला या दुसऱ्या चित्रपट पाहायला जायचं, आपण मैत्रिणी किंवा मित्र जाणार आहोत. आणि जर त्या कुटुंबातील त्या सदस्याला म्हणजे मुलगा किंवा मुलगीला विचारलं की तुला कोणासोबत जायला आवडेल, तर तो मुलगा किंवा ती मुलगी मित्र किंवा मैत्रिणींसोबत जाण्यास जास्त उत्सुक असतील किंवा तो ते चित्रपट पाहायला जातील. तो आवडो अगर ना आवडो, केवळ त्याला त्याच्या समवयस्कांसोबत जायला जास्त आवडतं, कारण त्याला त्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळतं. त्याच्या वैचारिक भूमिका मांडण्यासाठी त्याला पुरेसा स्पेस मिळतो. तो स्पेस कुटुंबामध्ये फार वेळा किंवा नेहमीच मिळतो असं नाही, तो मिळत असेलही. घरामधलं वातावरण पण लिबरल असू शकतं आणि ते असतं बऱ्याच वेळेस, पण मात्र त्यांच्यामध्ये थोडाफार कम्युनिकेशन गॅप हा मात्र नक्की असतो किंवा दिसतो. आणि म्हणून तो मित्रांमध्ये किंवा समवयस्कांमध्ये त्या ठिकाणी जाण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर हे वयच असं असतं की या वयामध्ये आणि खास करून तरुण वयामध्ये जेव्हा समवयस्कांमध्ये असतो तेव्हा पहिल्यांदा तो थोडासा लिबरल आणि मोठा होतो किंवा वैचारिक दृष्टिकोनातून तो प्रगल्भ व्हायला लागतो आणि तो म्हणतो की जात, धर्म, वर्ण, वंश, भाषा, लिंग, संस्कृती या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या नसतात. म्हणजे मैत्री करताना आपण विचार करतो का हा कोणत्या जातीचा आहे, हा कोणत्या धर्माचा आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, कोणती भाषा बोलतो, कोणत्या प्रदेशातून आलेला आहे, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपली वैचारिक गोष्टी जुळल्या तर आपला तो मित्र होतो. आपण शाळेत बसताना किंवा सेकंडरी हायस्कूलमध्ये जाताना किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये शिकताना, महाविद्यालयामध्ये शिकताना आपल्या मित्रांच्या संदर्भातून आपल्यामध्ये कधीच बायस नसतं. तो कोणत्या जातीचा आहे का कोणत्या धर्माचा आहे या गोष्टी आपल्यामध्ये कधी येतच नाही. आणि म्हणून त्या अर्थाने तो वैचारिकदृष्ट्या जरा प्रगल्भ झालेला आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो. आणि म्हणून त्याच्यासाठी या गोष्टींवरचं असलेलं जे काही डिस्क्रिमिनेशन आहे ते त्याला त्या वयात अजिबात मान्य नसतं. आणि म्हणून हे वय त्या संदर्भातून खऱ्या अर्थाने समता इस्टॅब्लिश करणारं असतं. कोणत्याही प्रकारच्या त्याच्या पियर ग्रुपमध्ये समवयस्कांमध्ये तो भेद करत नाही. दुसऱ्या बाजूला मात्र त्याचं आता स्वतःचं मतं तयार व्हायला लागलेली आहेत. आता तो स्वतःची मतं मांडायला लागतो आणि ही मतं निर्भीडपणे मांडतो. का मांडतो? कारण त्याची मित्र मतं मांडायला लागतात आणि मग म्हणतो जर याला हे कळतं तर मला पण कळतं, याची ही भूमिका तर माझी पण एक भूमिका आहे. आणि म्हणून पॉलिटिकल सिस्टीमविषयी बोलायचं झालं तर त्याचं राजकीय व्यवस्थेविषयीचं स्वतःचं स्वतंत्र एक आकलन असतं. ते आकलन तो त्या ठिकाणी करत असतो, ते मांडत असतो, बोलत असतो, त्याचं ॲनालिसिस करत असतो. आणि राजकारण ते हे असं अभ्यास क्षेत्र आहे की जे सगळ्यांसाठी खुलं आहे. त्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यासकच असला पाहिजे, राज्यशास्त्राची आवड असणारच असलं पाहिजे अशी त्याला कोणती मर्यादा किंवा बंधन नाही. तो कोणीही ज्याला राजकारणाविषयी बोलायचं तो कोणीही बोलू शकतं, त्याला कोणते लिमिटेशन्स नाहीत. आणि म्हणून मग राजकीय घडामोडी, घटनांविषयी, राजकीय बदलाविषयी, राजकीय पक्षाविषयी, राजकीय नेत्याविषयी या समवयस्कांमध्ये सातत्याने चर्चा, वादविवाद त्या ठिकाणी होत असतात. आणि मग पहिल्यांदा तो कोणावर तरी टीका करायला लागतो, समर्थन करायला लागतो, पाठिंबा द्यायला लागतो, विरोध करायला लागतो. या सगळी मतं त्याची त्या ठिकाणी प्रामुख्याने याच कालावधीमध्ये, याच वयामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने तयार होत असतात. आणि म्हणून या प्रकारची सामाजिकरणाची प्रक्रियेमध्ये समवयस्कांच्या गटाचा फार महत्त्वाचा परिणाम होतो. कारण हे स्वेच्छेने स्वीकारलेलं आहे, स्वेच्छाधिष्ठित आहे.
ह्याला हे सांगितलं गेलेलं नाही, त्याचं मत ते तयार. हां, असं असण्याची शक्यता आहे की एखादा अजिबातच बोलत नाही किंवा कमी बोलतो, तेव्हा इतर मित्रांच्या मताचा परिणाम त्याच्यावर होतो की नाही होत, तो होतो. आणि मग त्याचीही थॉट प्रोसेस, त्याचीही राजकीय मतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रामुख्याने तयार होत असतात. आणि म्हणून हे जे वैचारिक आदानप्रदान आहे, वैचारिक भूमिकांच्या विषयी जी मतं मांडण्याचं प्रमाण आहे, याच्यामध्ये निर्भीडपणा त्या ठिकाणी प्रामुख्याने येतो. आणि म्हणून तो अगदी राजकीय व्यवस्थेविषयी म्हणा, राजकीय प्रक्रियाविषयी म्हणा, राजकीय बदलाविषयी म्हणा, राजकीय घटकाविषयी म्हणा, राजकीय नेत्याविषयी म्हणा, या सगळ्यांच्या बाबतीत त्याचं जे मत आहे ते निर्भीडपणे, कणखरपणे त्या ठिकाणी मांडायला लागतो. आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने येते. याच्यात पुन्हा एक महत्त्वाचा रोल कुटुंब संस्थेचा असतोच. कुटुंब संस्था त्या कुटुंबातील असलेल्या सदस्याला, मुलगा किंवा मुलगीला, या समवयस्कांमध्ये राहण्यासाठी किती लिबरल धोरण स्वीकारते, किती वेळ त्याला, किती अवकाश देते, किती संधी प्रदान करते, याच्यावर ते ठरतं. ते जितकं मुक्त वातावरण आहे, जितकं लिबरल वातावरण आहे, जितका जास्त काळ तो मुलांमध्ये राहील, तेवढा त्या मुलांचा इम्पॅक्ट त्याच्यावर राहील. तेव्हा त्याच्यामध्ये त्याची खिलाडू वृत्ती, सहिष्णुता, समजून घेण्याची प्रवृत्ती, या सगळ्या गुणांमध्ये वाढ होते. ती सहिष्णुतेमध्ये वाढ होणं म्हणजे काय, सगळं समजून घेणं आणि ॲक्सेप्ट करणं. नाहीतर जर एकलकोंडा असला, तर तो जास्त मुलांमध्ये राहत नसला, तर तो त्याची जी भूमिका आहे ती भूमिका तो सोडत नाही. इथं मात्र तसं नसतं. इथं तो बऱ्याच वेळेस कॉम्प्रोमाइज करायला शिकतो. त्याला समजा एखाद्या ठिकाणी गेलात आणि त्याला काहीतरी डिमांड करायची आहे, काहीतरी त्यांनी मागवलं आहे, त्याच्यामध्ये सगळेच एकच मागवतात. त्याच्यामध्ये अनेकांना काही गोष्टी आवडीच्या नसतात, पण तरी देखील सगळे मागवतात, म्हणून तो ते पण मागवून घेतो. तसंच सगळेच भूमिका एखाद्या राजकीय पक्षाविषयी म्हणा किंवा राजकीय नेत्याविषयीच्या मतांमध्ये देखील अशा प्रकारची भूमिका असण्याची शक्यता असते. आणि म्हणून घरातलं वातावरण कसं आहे, कुटुंब संस्था किती अलाउड करतात त्याला समवयस्कांमध्ये राहण्यासाठीचं, तो स्पेस किती आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी प्रामुख्याने त्याची राजकीय सामाजिकरण किंवा त्याची प्रक्रिया ठरते. आणि त्याच्यातून त्याची राजकीय मतं ठरतात किंवा त्याची राजकीय संस्कृती त्या ठिकाणी प्रामुख्याने डेव्हलप होताना दिसते. त्याच्यानंतरचं चौथा घटक आहे तो म्हणजे पॉलिटिकल पार्टीज. आता मुळात भारतासारख्या विकसनशील देशामध्ये तर राजकारणाविषयीची माहिती, राजकारणाविषयीचं ज्ञान, राजकारणाविषयीचे मूल्य ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं साधन किंवा माध्यम पॉलिटिकल पार्टीज आहे. आणि खास करून निवडणुकीच्या काळात तर प्रचंड, म्हणजे अगदी भारतासारख्या देशामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे अजून फार काही वाढलेलं नाही. आणि म्हणून पॉलिटिकल आणि राजकीय दृष्टिकोनातून अनभिज्ञता अजून प्रचंड प्रमाणात आहे. आणि मग ही जी राजकीय अवेअरनेस आहे, पॉलिटिकल अवेअरनेस आहे, हा जो पॉलिटिकल कॉन्शियसनेस आहे किंवा पॉलिटिकल एज्युकेशन आहे, हे निर्माण करण्यासाठी राजकीय पक्ष प्रचंड मेहनत घेतात आणि खास करून निवडणुकीच्या काळात जास्तच मेहनत घेतात. आणि म्हणून बऱ्याच वेळेस राजकीय मतं तयार होण्याचा कालखंड हा निवडणुकीच्या काळामध्ये जरा जास्तीचा असतो. विकसित देशांमध्ये मात्र त्यांची मतं तयार झालेली असतात. ती मतं त्यांची पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असते, तर पॉलिटिकल अवेअरनेसमधून किंवा पॉलिटिकल एज्युकेशनमधून होतो. भारतासारख्या देशामध्ये मात्र अशा प्रकारचा अवेअरनेसच क्रिएट मुळात निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून राजकीय पक्ष हे राजकीय सामाजिकरण घडवून आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ज्या ठिकाणी एज्युकेशन कमी आहे, ज्या ठिकाणी मिडल किंवा लोअर मिडल क्लास आणि लोअर क्लास जास्त आहे, अशा समाजव्यवस्थेमध्ये राजकारणाच्या विषयीची मतं तयार करण्यामध्ये, सामाजिकरणाची प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षाचा फार मोठा वाटा आहे. त्याच्यातून लोकांची राजकीय मतं तयार होतात, राजकीय मूल्य निश्चित होतात, राजकीय श्रद्धा तयार होतात, त्यांची राजकीय अभिमुखता तयार होतात. कदाचित ते तयार होतात त्याला त्या डेफिनेशनमध्ये टाकायचं की नाही हे माहीत नसेलही, ते डिफाईन करता येणार पण नाही कदाचित, पण मात्र त्यांची मतं तशी नक्की तयार होतात राजकारणाविषयी, राजकीय व्यवस्थेविषयी, राजकीय प्रक्रियाविषयी, नेत्याविषयी किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या संदर्भातून. आणि म्हणून या संदर्भातून राजकीय पक्षांचं फार महत्त्वाचा वाटा सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो. आणि म्हणून राजकीय मूल्य जी प्रचारित करावयाची आहेत ती राजकीय पक्ष बहुतांश प्रमाणात करतात. आणि अलीकडचा काळ तर हा प्रचंड इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या प्रस्फोटानंतरचा कालखंड आहे. सोशल मीडिया प्रचंड प्रमाणात पोहोचलेला आहे.
AIची रेव्होल्युशन होऊन गेलेलं आहे. या सगळ्या कालखंडामध्ये तर एखाद्या उमेदवाराने त्या सभागृहामध्ये जर एखादा प्रश्न विचारला किंवा एखादी भूमिका घेतली तर लगेच त्याची रेकॉर्डिंग करून समाजापर्यंत पोहोचवलं जातं आणि समाजातील असलेल्या घटकाला राजकीय दृष्टिकोनातून कृतीप्रवण केलं जातं. त्याला पॉलिटिकल ॲक्टिव्ह त्या ठिकाणी प्रामुख्याने केलं जातं. ही भूमिका राजकीय पक्षाच्या संदर्भातून होते. त्याच प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये इतकं डिसेंट्रलायझेशन होत चाललेलं आहे आणि या राजकीय पक्षांची जी स्ट्रक्चर आहे, पॉलिटिकल पार्टी स्ट्रक्चर, याच्यामध्ये अनेक घटकांना सामावून घेण्यासाठी त्या स्ट्रक्चर अधिक समृद्ध करतानाचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल रिक्रुटमेंट होताना दिसतात. आता ही पॉलिटिकल रिक्रुटमेंट झाली तर जे पॉलिटिकल रिक्रुटमेंटमध्ये ज्यांची भरती होते ते सगळ्यांचं एक प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून प्रशिक्षण घेतलं जातं. त्यांचे एज्युकेशनल प्रोग्राम्स असतात किंवा ओरिएंटेशन्स असतात आणि त्या पक्षाचे जे अनुभवी नेते असतात किंवा प्रादेशिक पातळीवरचे किंवा राष्ट्रीय पातळीवरचे मान्यताप्राप्त नेते असतात, ती नेते यांचे अशा प्रकारचं प्रशिक्षण शिबिर घेतात आणि त्याच्यातून त्यांना ओरिएंट करत असतात. ही जी भूमिका आहे, या भूमिकेतून राजकीय पक्ष राजकीय सामाजिकरण घडवून आणण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून एकूण राजकीय सामाजिकरण जे घडतं, हे राजकीय सामाजिकरण घडवत असताना राजकीय पक्ष ही एक अत्यंत महत्त्वाची, आणि ते केवळ निवडणुकीच्या काळातच नाही तर त्याच्यानंतरच्या काळात. उदाहरणार्थ ते नेहमी तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असाल तर राजकीय पक्षाचे काही वेगवेगळ्या शाखा असतात. विद्यार्थ्यांसाठीची शाखा असते, शेतकऱ्यांसाठीची असते, नोकरदार वर्गांसाठीची असते, OBC सेल असतो आणि अजून इतर या महिलांसाठीचा सेल असतो, अनुसूचित जाती जमाती वर्गासाठीचा एक सेल असतो. ते काम करत असतात आणि त्याच्या माध्यमातून मॅक्सिमम रिक्रुटमेंट करणे आणि अनेकांना पॉलिटिकली ॲक्टिव्ह करण्याचं काम राजकीय पक्ष त्या ठिकाणी प्रामुख्याने करतात. या सगळ्यातून राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात होत असते आणि मग हे काम सातत्याने चालू असतं. निवडणुकीच्या काळात जरा जास्त वेगात आणि जास्त मोठ्या प्रमाणात चालतं, पण निवडणुकीनंतर देखील सदस्य नोंदणी सुरू असते. त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणं हे सातत्याने सुरू असतं. त्यांच्या मतदारसंघामधले कार्यक्रम असतील ते कार्यक्रम त्या ठिकाणी प्रामुख्याने होत असतात. आणि म्हणून राजकीय पक्षाचं हे जे काम आहे, हे काम अव्याहतपणे त्या ठिकाणी प्रामुख्याने चालू असतं. नंबर 5वा घटक आहे व्यक्तीचं कार्यक्षेत्र. याचा अर्थ असा की व्यक्ती ज्या ठिकाणी काम करतो किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी जे घटक आहेत आजूबाजूला, जी लोकं आहेत, ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव त्याच्या राजकीय मतावर पडत असतो आणि त्याच्यातून त्याचं राजकीय मत किंवा त्याचं थॉट प्रोसेस किंवा त्याची राजकीय जडणघडण ही त्या ठिकाणी नक्की होत असते. आणि म्हणून तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करतात, कशी लोकं आजूबाजूला आहेत, त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडतो. म्हणजे सातत्याने तेच जर तुमच्यावर बिंबवलं जात असेल तर तुमचं मतही तसं तयार व्हायला लागतं, तुमची थॉट प्रोसेसही तशी तयार व्हायला लागते. आणि म्हणून ही जी भूमिका आहे, ही भूमिका व्यक्ती काम करत असलेल्या क्षेत्रामध्ये जे काही आजूबाजूला आहे, त्यांचं जे काही क्षेत्र आहे, त्यांचा जो काही इम्पॅक्ट आहे तो त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्या राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होते. आता हे होत असताना बऱ्याच वेळेस अप्रत्यक्षपणे पण होतं, है ना. म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी असलेला बॉस किंवा वरिष्ठ असलेला अधिकारी, त्याच्या मताशी तुम्ही सहमत असतात की नाही ही वेगळी गोष्ट झाली. मात्र तो जर सातत्याने एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू लागला, आणि खरं तर पॉलिटिकल डायमेन्शनची असली तरी काही हरकत नाही, त्या विषय जरी डोळ्यासमोर ठेवला तरी देखील तो मांडतो, तेव्हा पुन्हा पुन्हा तुमची तशी मतं तयार व्हायला लागतात आणि मग तुमचं ओरिएंटेशन त्या पद्धतीने होतं. आणि म्हणून व्यक्तीचं कार्यक्षेत्र किंवा तो व्यवसाय ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी त्याचा संपर्क त्यांच्यासोबत येतो, त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर त्या ठिकाणी प्रामुख्याने होत असतो. आणि म्हणून आल्मन अँड पावेल म्हणतो त्याप्रमाणे की नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसाय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी मिळालेला अनुभव हा राजकीय सामाजिकरण घडवून आणण्यामध्ये अत्यंत त्याचा महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. नंबर 6वा घटक तो म्हणजे जनसंपर्क साधने. आता जनसंपर्क साधण्यासाठीचे वर्तमानपत्र असतील, आकाशवाणी म्हणजे रेडिओ असेल, TV असेल, चित्रपट असेल, टेलिफोन, अलीकडच्या काळामध्ये मोबाईल, संगणक आणि अगदी सोशल मीडिया, ही जी सगळी साधनं आहेत या सगळ्या साधनांतून जनसंपर्क साधला जातो आणि त्याच्यातून राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया होते. आजकाल तर व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम ही जे समाज माध्यमं आहेत
या समाज माध्यमांमधून तुमच्यापर्यंत अनेक गोष्टी पोचवल्या जातात आणि त्या गोष्टींवर तुम्ही त्याचा विश्वास ठेवत जातात. ती खरी आहे का खोटी आहे याची चाचपणी पण आपण करत नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. मात्र त्याच्यातून तुमची राजकीय मतं तयार होताना दिसतात. अगदी तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं अर्ली इन द मॉर्निंग उठल्यानंतर, तर तुम्हाला पॉलिटिकल मेसेज देणारे अनेक पॉलिटिकल मेसेज त्या ठिकाणी आलेले असतात आणि मग आपण ते पाहत पण नाही किंवा त्याची शहानिशा करत नाही आणि ते आपण फॉरवर्ड करतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो. किती ठेवतो हे मला माहीत नाही, पण मात्र या पद्धतीचं आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याच्यावर आपला प्रभाव त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना दिसतो. आणि म्हणून हे सगळे जे घटक आहेत, जनसंपर्क साधनं आहेत, या जनसंपर्क साधनांचा अलीकडच्या काळामध्ये तर प्रचंड इम्पॉर्टन्स आहे, प्रचंड महत्त्व आहे. सोशल मीडियाचा तर खास करून म्हणजे अगदी काहीही घटना घडली तर ती सोशल मीडियावर लगेच येते आणि त्याच्यावर त्याचं प्रतिक्रिया यायला लागतात किंवा त्याची मतं तयार होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून या पद्धतीचे जनसंपर्क साधनांचा असलेलं अत्यंत महत्त्वाचा रोल सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये येतो. मग ज्याच्यामध्ये पारंपरिक असलेले जनसंपर्काची साधनं असू देत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील साधनं असू देत किंवा अलीकडच्या काळामधील असलेले सोशल मीडियामधलं साधनं असू देत, या सगळ्या साधनांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्याच्यातून राजकीय सामाजिकरण त्या ठिकाणी प्रामुख्याने घडून येत असतं. हे राजकीय सामाजिकरण घडवून आणण्यामध्ये या जनसंपर्क साधनांचा एक अनन्यसाधारण अशा प्रकारचा वाटा आहे. अगदी तुम्ही आज म्हटलात तर एखाद्या देशामध्ये काय घडतं ते लगेच आपल्या देशामध्ये येऊन पोचतं. उदाहरणार्थ बांगलादेशमध्ये जेनजी यांनी फार मोठं आंदोलन केलं, तिथलं सरकार बदलवलं आणि आता तरुणांचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. श्रीलंकेमध्ये जेनजीचं आंदोलन झालं, नेपाळमध्ये जेनजीचं आंदोलन झालं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमध्ये झालं. आता त्याच्यावर चर्चा भारतासारख्या देशात पण व्हायला लागली. म्हटलं तर त्याच्याशी आपला डायरेक्टचा काही संबंध नाही. आपल्याकडे तसं होईल की नाही हे माहीत नाही. त्याच्याविषयी अजून कोणी काही सांगू शकत, ठामपणे सांगू शकत नाही. ते होईल किंवा होणार पण नाही, कदाचित होण्याची शक्यता नाही. आमची व्यवस्था त्याला तसं अलाव करेल की नाही माहीत नाही, पण त्याच्यावर चर्चा होते आणि वादविवादाचा किंवा वक्तृत्वाचा विषय जेनजी आंदोलन आणि भारतीय राजकारण असे दिले जातात. आता याचा अर्थ असा होतो की निरनिराळ्या देशांमध्ये अशा प्रकारचे आंदोलन होतात. ती आंदोलनं आपल्यापर्यंत सोशल मीडियाने लगेच पोचवली आणि मग आपण पण त्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि म्हणून त्याचाही तसा इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून जनसंपर्क साधनांच्या राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे किंवा ती एक अभिकर एजन्सी म्हणून अत्यंत महत्त्वाची एजन्सी किंवा साधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. नंबर 7, शासन व्यवहार. आता शासन व्यवहार म्हणजे काय? एकदाचं सरकार सत्तेवर आलं तर त्या सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून निरनिराळे ध्येय धोरणं ठरवली जातात. आता ही निरनिराळे ध्येय धोरणे का ठरवली जातात, निरनिराळे कायदे काय तयार केले जातात, निरनिराळे कार्यक्रम का आखले जातात, तर याचं मूलभूत कारण असं आहे की एखादं सरकार सत्तेवर आल्यानंतर ते स्थिर असलं पाहिजे. ते सरकार स्थिर केव्हा असेल? ते सरकार स्थिर तेव्हा असेल जेव्हा त्या सरकारच्या माध्यमातून जो राज्यकारभार चालवला जातो त्या राज्यकारभाराच्या संदर्भातून लोकांमध्ये समाधानी असलं पाहिजे किंवा संतुष्टता असली पाहिजे. जर लोक समाधानी असले, लोक संतुष्ट असले तर ती राजकीय व्यवस्था स्थिर असते. समजा लोक असंतुष्ट असले किंवा असमाधानी असले तर ती राजकीय व्यवस्था अस्थिर होते. ही अस्थिरता या शासन व्यवहारातून निश्चित होत असते आणि म्हणून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय व्यवस्थेच्या संदर्भातून असलेली ही जी भूमिका आहे, ही भूमिका या शासन व्यवस्थेला स्थिरता प्रदान करणे किंवा अस्थिरता निर्माण करणे याच्या संदर्भातून अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून या शासन व्यवस्थेला स्थैर्यतेच्या दृष्टिकोनातून अनुकूल अशा प्रकारचे निर्णय घेणे, अशा प्रकारची भूमिका घेणे, अशा प्रकारचे कायदे तयार करणे, तशी धोरणं ठरवले, तशा कार्यक्रमाची आखणी करणे आणि या सगळ्यांची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करणे, जेणेकरून ज्यांच्यावर हा प्रभाव आहे ते प्रभाव क्षेत्र अत्यंत समाधानी असलं पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मागण्यांची परिपूर्तता केली पाहिजे. हा सगळा भाग
त्या ठिकाणी प्रामुख्याने महत्त्वाचा असतो आणि म्हणून शासन व्यवहारांचा देखील एक अत्यंत महत्त्वाचा वाटा राजकीय सामाजिक करण्यामध्ये होतो. त्याच्यानंतर फुरसतीच्या संघटना म्हणजे जेव्हा आपण शिक्षण घेतो त्याच्यानंतर म्हणा किंवा नोकरी लागतो त्याच्याशिवायच्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या संघटना असतात त्याच्यामध्ये आपण भाग घेतो. त्या सगळ्या संघटनांचं असलेलं प्रतिनिधित्व आपण झालो, सभासद झालो, तर त्याच्यामध्ये राहत असताना देखील त्याचा इम्पॅक्ट त्याचा आपल्यावर होतो. उदाहरणार्थ महिला मंडळं असतात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका होत असतात, कॅरम क्लब असतात किंवा स्पोर्ट्सचे निरनिराळे क्लब असतील. याच्यामध्ये आपण समजा मी बॅडमिंटन खेळतो तर आम्ही सायंकाळी बॅडमिंटनचा आमचा ग्रुप असेल तर डेली जर आम्ही 1.5-2 तास आम्ही सोबत असू तर त्या बॅडमिंटन खेळणाऱ्या ग्रुपमधील सदस्यांचे काय मत आहेत त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होणं ऑब्व्हियस गोष्ट आहे. ते मी त्याचं कसं इम्प्लिमेंट करेल, किती करेल हे नंतरचा विषय झाला, पण त्या विचारांचा प्रभाव मात्र नक्की पडतो किंवा माझ्या मतांचा प्रभाव त्यांच्यावर पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण ज्या घटकांसोबत, लोकांसोबत, मंडळांसोबत, संघटनांसोबत वेळ घालवतो त्याचा प्रभाव त्या ठिकाणी प्रामुख्याने पडतो आणि म्हणून त्याची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. आणि म्हणून स्पोर्ट्स क्लबचं तसं असतं किंवा कॅरम क्लब असेल, महिलांचे मंडळ असतील किंवा अजून एटसेट्रा जे काही असेल त्यांच्यामध्ये त्या संघटनांचा देखील प्रभाव पडतो. कारण आपण नियमितपणे डेली बेसिसवर दररोज तिथं जात असतो आणि मग त्यांच्याशी भेटणं, हसणं, बोलणं, गप्पा करणं याच्यातून देखील अनेक मतं तयार होतात आणि त्याच्यातून आपली राजकीय मतं तयार होतात किंवा आपल्या राजकीय मतावर त्या मतांचा देखील कमी अधिक प्रमाणात इम्पॅक्ट पडतो. आणि म्हणून ही सामाजिकरणाची प्रक्रियेमध्ये या फुरसतीच्या असलेल्या किंवा याच्या संघटना आहेत, या संघटनांचा फार महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. आणि नंबर 9 इतर संघटना म्हणजे जातीच्या आधारावर असलेल्या, धर्माच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, प्रादेशिक दृष्टिकोनातून असलेल्या संघटना, या सगळ्या संघटनांचा समावेश होतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील माणसाच्या किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो किंवा त्यांची राजकीय मतं किंवा राजकीय धारणा तयार करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. यांचा डायरेक्ट संबंध किंवा डायरेक्ट भूमिका पॉलिटिकल डायमेन्शननी कदाचित नसेली, पण तरी या लोकशाही करण्याच्या प्रक्रियेमध्ये मात्र कमी अधिक प्रमाणात या सगळ्या घटकांचं राजकीयकरण, पॉलिटिसायझेशन झालेलं आहे. जसं डॉक्टर रजनी कोठारी म्हणतात की जातीचं राजकीयकरण झालेलं आहे, तशा पद्धतीने पॉलिटिसायझेशन मग कास्टचं, रिलिजियनचं, लँग्वेजचं, रिजनचं यांचं झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून या घटकांच्या आधारावर अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रामुख्याने राजकीयकरण झालं आणि त्याच्या मतं तयार होतात आणि त्याच्यातून प्रामुख्याने ही भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसते. आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या संघटनांच्या माध्यमातून देखील राजकीय व्यवस्थेविषयीची मतं तयार होतात, राजकीय घडामोडींविषयीची मतं तयार होतात, राजकीय पक्ष, राजकीय प्रक्रिया, राजकीय नेत्यांविषयी मतं तयार होतात. आणि म्हणून या सगळ्या घटकांचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रभाव किंवा परिणाम त्या ठिकाणी प्रामुख्याने होतो. खरं तर याच्यापैकी कोणता घटक किंवा कोणतं अभिकरण किंवा कोणती एजन्सी किंवा कोणतं साधन जास्त महत्त्वाचं याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये तफावत असू शकेल, मात्र यांचा कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या जीवनावर राजकीय मतं तयार करण्याच्या अनुषंगाने प्रभाव पडतो. तो केव्हा पडतो, किती काळ पडतो याच्या बाबतीत कदाचित विषमता असू शकेल, मतांतरे असू शकतील, मात्र त्याचा प्रभाव पडतो हे मात्र नक्की. आणि मग या सगळ्या एजन्सींच्या माध्यमातून आपली मतं त्या ठिकाणी प्रामुख्याने तयार होत असतात. राजकीय घडामोडींविषयी, राजकीय व्यवस्थेविषयीची तुमच्या जाणीवा तयार होतात, तुमचं ओरिएंटेशन होतं, तुमची मूल्य तयार होतात, तुमची थॉट प्रोसेस तयार होते, तुमची वैचारिक बैठक त्या ठिकाणी प्रामुख्याने तयार होते. आणि म्हणून या एजन्सीच्या माध्यमातून राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया नावारूपास येते किंवा राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया समृद्ध होते. या पद्धतीने हे अभिकरण आपण समजून घेतले पाहिजेत किंवा लक्षात घेतले पाहिजेत. या ठिकाणी आज आपण थांबूयात. आपण अत्यंत शांतपणे हे सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल आपण मनःपूर्वक आभार. जर तुम्हाला याच्या संदर्भातून काही अडचण असेल, काही अडथळा असेल, काही समस्या असेल, काही विचारायचं असेल, काही ॲड करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर माझा ईमेल ID पण दिलेला आहे. थँक्यू.